अशोक खरात याला हात दाखवताना नाशिकमधील माजी खासदार हेमंत गोडसे यांचा व्हिडिओ समोर आलेला आहे। भोंदूबाबा अशोक खरात हेमंत गोडसे यांचा हात बघून भविष्य सांगत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानं खळबळ उडालेली आहे। अनेक व्हिडिओ गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलेले आहेत। आता हेमंत गोडसे यांचा देखील अशोक खरात सोबतचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। अशोक खरात याला हात दाखवतानाचा हेमंत गोडसे यांचा हा व्हिडिओ समोर आलाय। अशोक खरात हेमंत गोडसे यांचा हात बघून भविष्य सांगताना या व्हिडिओमध्ये दिसतोय। आणि या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी योगेश खरात आपल्या सोबत आहेत। योगेश, गेल्या काही दिवसांमध्ये अशोक खरात सोबतचे अनेक राजकीय नेत्यांचे व्हिडिओ फोटो समोर येत होते। आता हेमंत गोडसे यांचा देखील व्हिडिओ समोर आला आणि याच्यामध्ये अशोक खरात त्यांचं भविष्य सांगताना दिसतोय। योगेश, हेमंत गोडसे यांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। अशोक खरात त्यांचं भविष्य सांगताना या व्हिडिओमध्ये दिसतोय। खरंय, हेमंत गोडसे हे खरं तर खासदार होते त्या काळातला हा व्हिडिओ दिसतो आहे। ते खासदार असताना कदाचित त्यांनी भेट घेतली असावी, मात्र आता सध्या हा समाज माध्यमांवर प्रचंड व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। आपण जर बघितलं तर अशोक खरात हा भोंदूबाबा होता, त्याच्याकडे अनेक जण भविष्य बघायला जात असत। प्रामुख्यानं राजकीय नेत्यांची रीघ या ठिकाणी लागलेली असे, त्यांचं पुढची कारकीर्द कसं असेल, राजकीय भवितव्य कसं असेल, त्यातलाच हा एक प्रकार आहे। आपण जर बघितलं रुपाली चाकणकरांपासून अनेकांचे फोटो त्याच्यासोबत आपण पाहिलेले आहेत। अगदी जयंत पाटील असतील किंवा केसरकर, दीपक केसरकर तर त्याचे खूप भक्त होते, त्यामुळे अनेक जण त्यांच्यावर विश्वास ठेवायचे आणि अनेक राजकारणी त्यांच्याकडे जायचे, त्यातलाच हा प्रकार आपल्याला दिसतोय। नक्कीच योगेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अनेक राजकीय नेते अशोक खरात याच्याकडे जात असल्याची चर्चा होती, अनेक व्हिडिओ देखील समोर येत होते आणि आता त्यातच हेमंत गोडसे यांचा देखील एक व्हिडिओ समोर आलेला आहे। या चर्चेला आता दुजोरा देणारा हा खरं तर व्हिडिओ म्हणावा लागणार आहे। नाशिकमधील माजी खासदार हेमंत गोडसे हे लोकसभा निवडणुकीपूर्वी भोंदूबाबा अशोक खरातकडे भविष्य बघण्यासाठी गेल्याची चर्चा होती। हेमंत गोडसे यांचा भोंदूबाबा अशोक खरात याला हात दाखवतानाचा व्हिडिओ कधीचा आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाहीये।